नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा पोहे चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत. चवीला एकदम मस्त लागतो आणि करायला अगदी सोपा आहे. काही मिनिटांमध्ये हा साबू चिवडा तयार होतो. त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब ही करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचा साबुदाणा चिवडा करण्यासाठी इथे मी हे साबुदाण्याचे पोहे घेतलेले आहेत. तर बाजारामध्ये असे रेडीमेड पोहे मिळतात, ते फक्त भाजून त्याचा चिवडा केला जातो. तर हे पोहे आपल्याला नंतर भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेत आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत. काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातलं तरी चालेल. इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपण हे पोहे भाजून घेऊया. कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे, यामध्ये आपण हे पोहे घालूयात. थोडेसे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. पोहे आपले चांगले भाजलेले आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे. छान कुरकुरीत असे झाले, तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला टिप देईन, गॅस अजिबात मोठा ठेवू नका किंवा मीडियम सुद्धा ठेवू नका. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे पोहे गरम करून घ्यायचे आहेत. मी सुद्धा पहिल्यांदाच करते तेव्हा मला समजलं. गॅस मी मीडियम ठेवला होता, पण खाली चिकटायला लागतात लगेचच कढईला. त्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि एकसारखा हलवत हे पोहे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण तेल घालूया. 2-3 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये प्रथम आपण हिरवी मिरची घालूया. ही मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तळलेली मिरची आता आपण काढून घेऊया. आता यामध्येच आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजले की याचा रंग बदलतो आणि शेंगदाण्यावरती अशी टरफल त्याचं तडकतं. त्याच्यावरून समजायचं शेंगदाणे चांगले खमंग भाजलेले आहेत. शेंगदाणे हे आपले छान भाजलेले आहेत. आता आपण हे सुद्धा काढून घेऊया. आता यामध्ये खोबरं घालूया. खोबरं आपल्याला खूप जास्त लाल करायचं नाही, अगदी हलकासा गुलाबी रंग आला की खोबरं काढून घ्यायचं आहे. खूप जास्त लाल तळलं गेलं तर याला कडवट वास येतो किंवा ते खोबरं कडवट लागतं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे सगळं पटकन काढून घ्यायचंय. खूप जास्त वेळ तेलामध्ये राहिलं तर आणखीनच लाल होईल. आता याच तेलामध्ये आपण काजू थोडेसे परतून घेऊया. हलकेसे परतून झाले, आता आपण हे सुद्धा काढून घेऊया.
आता हे सगळं आपण या पोह्यावरती घालूया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या पोह्यांवरती आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पिठी साखर घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखर कमी अधिक घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आषाढी एकादशी निमित्त मस्त असा चविष्ट आणि पौष्टिक हा साबुदाणा पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. एकदम मस्त चिवडा तयार होतो आणि झटपट तयार होतो. या आषाढी एकादशीला नक्की करून बघा. उद्याच एकादशी आहे, त्यामुळे मी आज हा चिवडा करून ठेवलाय, कारण एकादशी दिवशी हा संपून जातो. तर नक्की करून बघा. तर आजची आपली आषाढी एकादशी निमित्त ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.